श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकच्या सातपूर भागातील अशोकनगर राज्य कर्मचारी सिद्ध हनुमान मंदिर या ठिकाणी आज नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सीमा हिरे यांच्या 15 लाखाच्या विकास निधीमधून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचं लोकार्पण फीत कापून करण्यात आलं। यावेळी सिद्ध हनुमान मंदिर ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघ यांच्या वतीनं आमदार सीमा हिरे व भारतीय जनता पार्टीचे नेते महेश हिरे यांच्यासह आलेल्या मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। कार्यक्रमांचा विकासाचा धडाका सीमा हिरे यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय। तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी आमदार सीमा हिरे यांचं भरभरून कौतुक केलं। तसेच आपण आतापर्यंत जे काम केलं ते जनहितार्थ केलं म्हणून आता आपल्याला लाल दिवा मिळावा अशी इच्छा ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली। ताईंच्या माध्यमातून आपल्या सातपूर भागामध्ये 1978 साली पोलीस स्टेशनची स्थापना झालेली होती। पोलीस स्टेशन एकदम जीर्ण अवस्थेत होतं। स्वतः PI साहेबांची केबी सुद्धा गळत होती। तर ताईंनी वेळोवेळी त्या कामाचा पाठपुरा करून भव्य अशी महाराष्ट्रातील 1 नंबरची अशी देखणी इमारत वास्तू पोलीस स्टेशनची इमारत पण बांधून तयार करून त्याचं पण लोकार्पण झालेलं आहे। आणि काका काकूंना नमस्कार। आज या ठिकाणी ताईंनी खूप चांगलं असं काम केलेलं आहे। पहिले तर ताईंनी इथं लेवल ब्लॉकचं काम केलेलं आहे आणि आता विरंगुळ्याचं काम केलेलं आहे। कारण की ताईंच्या माध्यमातून प्रभाग 10 मध्ये सगळ्यात जास्त कामं ताईंनी केली। म्हणजे सातपूरमध्ये कुठलंही असं काम, पोलीस स्टेशनचं काम असो की पोलीस चौकीचं काम असो की सभामंडप, सगळे जे कामं असतील ते ताईंच्या माध्यमातून खूप चांगले कामं झालेले आहेत का। आणि तसंच ताईंनी कोणतंही काम जे इलेक्शनच्या पिरियडमध्ये जे भूमिपूजन केले होते आपण, तर शब्द दिला होता ताईंनी, तेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा ताईंनी शब्द दिला की नाही तुमचं विरंगुळ्याचं काम नक्कीच मार्गाला लागू। तसंच बाकीचे म्हणत होते की हे काम होणार नाही, पण ताईंच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे। कारण की ताईंनी जिथं शब्द दिला तो पाळलेला आहे। कारण की तसा ताईंवर तुम्ही विश्वास टाकलेला आहे, ताईंनी प्रचंड मताने निवडून आणलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी, तसंच ताईंनीही तुमचा मान राखलेला आहे। पुरा केल्यामुळे हे केंद्र झालेलं आहे। त्याच्यामुळे सर्वांना मी विनंती करतो की याच्या पुढेही आपली कामाची जी काय असेल त्याचा पाठपुरावा भगवान करणारच आहे। तरी सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी वेळोवेळी आपल्या कामाची सर्व महत्वाची भूमिका घेऊन आणि काकड साहेबांना पुढे करून आपली कामं करून घ्यावी। कारण तेच हे याच्यातले महत्वाचे दुवे आहेत। आणि त्याच्या विरंगुळा केंद्राचं आज इथे उद्घाटन होत आहे। श्री रामनवमी जवळ आलेली आहे, हनुमान जयंती जवळ आलेली आहे आणि त्या हेतूने आपण दरवर्षी इथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आपण करत असतो। या कार्यक्रमाची देखील आज सुरुवात होते आहे। त्यासाठी इथे उपस्थित असलेल्या आपल्या नगरसेविका मनापासून शुभेच्छा देते। दरवर्षी खूप उत्साहाने सर्व हे भजनी मंडळ असेल, त्याचबरोबर सर्व आपल्या मंडळाचे विश्वस्त असतील, हे आपण या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी खूप उत्साहात करत असतो आणि मोठ्या संख्येने इथे महिला असतील, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वजण सहभागी होत असतात। आज सुरुवातच आहे, आपल्या पारायणाची सुरुवात झाली, ज्ञानेश्वरी वाचन हे सुरू झालेलं आहे आणि आज आपल्या या परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राचं देखील उद्घाटन संपन्न झालेलं आहे। आपण बऱ्याच दिवसापासून आपल्या मंडळाची मागणी होती की आपल्याला ज्येष्ठ नागरिक संघासाठी एक विरंगुळा केंद्र स्थापन करावं, जिथे आपल्या सर्व समवयस्क लोकांना एकत्र येऊन तिथे विविध उपक्रम ज्येष्ठांसाठी राबवता येतील, याकरता आपल्याला विरंगुळा केंद्राची आवश्यकता होती। आणि त्यामुळे इथे आपण बघत असाल की खूप मोठा सभामंडप आपल्या या मंदिराचा आहे। त्याचबरोबर आपल्या इथे पेविंग ब्लॉक आपण लावलेले आहेत आणि आता हे विरंगुळा केंद्र हे तयार झालेलं आहे। आपल्या मतदारसंघात अनेक विरंगुळा केंद्र आपण तयार केलेले आहेत आणि तिथे त्या परिसरातले सर्व ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन वाढदिवस असेल, आरोग्य शिबिर असेल, पेपर वाचन असेल किंवा त्यांना कुठे सहल असेल, असे अनेक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक राबवत असतात। जे अतिशय काम करणारे सक्रिय असतात त्यांना अगदी रिटायरमेंट नंतर आपल्याला ऍडजस्ट घेऊन चांगले त्याचे आत्मीकरण कार्यक्रम राबवत असतात, त्यांना चांगला फायदा होतो।
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष भगवान काकड, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, भारतीय जनता पार्टीचे नेते रामहरी संभेराव, राजेश दराडे, प्रेम पाटील, विनोद निकम, बजरंग शिंदे, रवींद्र जोशी, बाळासाहेब भोजने, निलेश जोशी, संजय राऊत, शिवाजी शहाणे, नारायण जाधव तसेच सर्व पदाधिकारी यांच्यासह सिद्ध हनुमान मंदिर, ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघ व परिसरातील ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.